नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशांक व अहवाल हा अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकांतर्गत आपण 2023-24 मध्ये जे निर्देशांक व अहवाल जारी करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात सर्व माहिती अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, लैंगिक असमानता निर्देशांक 2023-24 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा कितवा क्रमांक आहे, तर 108वा क्रमांक आहे। लैंगिक असमानता निर्देशांक 2023-24 नुसार भारताचा क्रमांक 108वा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्रमांक आहे तो 2022 साठीचा आहे। तर बघा पहिले 3 देश आहेत डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड। नेक्स्ट आहे, मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 134वा आहे। पहिले 3 देश आहेत बघा स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड। बघा मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार पहिले 3 देश आहेत स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड। तर शेवटचा देश आहे सोमालिया। नेक्स्ट आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फिनलँड। तर बघा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे फिनलँड। तर पहिले 3 देश कोणते आहेत बघा, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड। तर भारताचा क्रमांक यामध्ये 126वा राहिलेला आहे। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार भारताचा क्रमांक आहे 126वा। नेक्स्ट आहे, DHL ग्लोबल कनेक्टेडनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 62वा आहे। तर पहिले 3 देश बघा कोणते, सिंगापूर, नेदरलँड आणि आयर्लंड। नेक्स्ट आहे, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर या इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा। तर पहिले 2 देश कोणते आहेत बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन। बघा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक आहे 3रा। नेक्स्ट आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार हेपेटायटिस बी आणि सी च्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे। तर पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश। नेक्स्ट आहे, जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 10वा क्रमांक आहे जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा। तर यामध्ये पहिले 3 देश आहेत बघा, रशिया, युक्रेन आणि चीन। नेक्स्ट आहे, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। नेक्स्ट आहे, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बेगुसराय, बिहार हे ठरलेले आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर। नेक्स्ट आहे, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता ठरला आहे? तर बांगलादेश हा सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे। तर यानंतर पाकिस्तान दुसऱ्या, तर भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे। बघा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील प्रदूषित देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा। नेक्स्ट आहे, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे। ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 40वा क्रमांक आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा। पहिले 3 देश आहेत बघा, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि स्वीडन। तर शेवटचा देश आहे गिनी। नेक्स्ट आहे, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2023 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 56वा। तर पहिले 3 देश आहेत बघा, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि आइसलँड। तर शेवटचा देश आहे मंगोलिया। नेक्स्ट आहे, UNFPA च्या अहवालानुसार 2050 पर्यंत कोणत्या देशात वृद्ध लोकसंख्या 20% पर्यंत वाढेल? तर याचे योग्य उत्तर आहे भारतामध्ये। टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या 2024च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत कोण अव्वल आहे? तर ऑक्सफर्ड विद्यापीठ अव्वल आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 111वा क्रमांक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा। पहिले 3 देश आहेत बेलारूस, बोस्निया आणि हर्जेगोविना आणि शेवटचा देश आहेत बघा सोमालिया आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिक।
नेक्स्ट आहे नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर नेदरलँड हा देश अव्वल आहे ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये. पहिले 3 देश आहेत बघा, नेदरलँड, आइसलँड आणि डेन्मार्क. नेक्स्ट आहे नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर यामध्ये भारताचे स्थान आहे 64वे. पहिले 3 देश आहेत बघा, डेन्मार्क, नेदरलँड आणि जर्मनी. नेक्स्ट आहे हुरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर शिव नादर हे आहेत प्रथम क्रमांकावरती. तर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत अजिम प्रेमजी आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत मुकेश अंबानी. प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स नुसार जागतिक घरांच्या किमतीमध्ये मुंबईचा कितवा क्रमांक लागतो? तर यामध्ये मुंबईचा 4था क्रमांक लागतो. पहिले 3 आहेत बघा, मनिला, दुबई आणि शांघाय. 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2022-23 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर केरळ या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. हे केरळ या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे WHO जागतिक क्षयरोग अहवाल 2023 नुसार 2022 मध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले? तर भारत या देशामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत क्षयरोगाचे. हुरून सेल्फ मेड एंटरप्रेन्युअर्स लिस्ट 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर राधाकिशन दमानी आहेत डीमार्टचे संस्थापक. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणानुसार राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे शहर कोणते आहे? तर सिंगापूर आणि ज्युरिक हे 2 शहर आहेत राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे शहरे. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे 49वा. मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते. NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर कोलकाता हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर यामध्ये भारताचे स्थान 7वे आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023 मध्ये कोण अव्वल आहे? तर यामध्ये व्हिएन्ना हे शहर अव्वल स्थानावरती आहे. दुसऱ्या स्थानावरती आहे ज्युरिक आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऑकलँड. तर यामध्ये हैदराबाद हे 153व्या स्थानावरती आहे तर पुणे 154व्या स्थानावरती आहे. नेक्स्ट आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. बघा कशामध्ये, जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स मध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. पहिले 3 देश आहेत बघा, अमेरिका, ब्रिटन आणि चीन. नेक्स्ट आहे आर्टन कॅपिटलच्या जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत अव्वल स्थानावर कोण आहे? तर यामध्ये अव्वल स्थानावरती आहे UAE म्हणजेच दुबई. तर आपला भारत देश यामध्ये 66व्या क्रमांकावरती आहे. हँडले पासपोर्ट इंडेक्स जानेवारी 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 80व्या क्रमांकावरती आहे भारत. स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? तर इंदोर आणि सुरत हे शहरे सर्वात स्वच्छ शहरे ठरलेले आहेत. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते नोंदवले गेले? तर 2023 हे वर्ष जगातील सर्वात उष्ण वर्ष नोंदवले गेले. क्रेयानुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर बर्निहाट मेघालय. नीती आयोगाच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत? तर उत्तर प्रदेश राज्यातील. ग्लोबल फायर पॉवर रँकिंगनुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचे स्थान कितवे आहे? तर 4थे स्थान आहे. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2023 नुसार भारताचे स्थान 4थे आहे. पहिले 3 देश आहेत बघा, अमेरिका, रशिया आणि चीन. फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते आहे? तर कुवेती दिनार हे आहे जगातील सर्वात मजबूत चलन. बघा भारताचे चलन यामध्ये 15व्या क्रमांकावरती आहे. पहिले 3 कोणते आहेत बघा, कुवेती दिनार, बहरीन दिनार आणि ओमानी रियाल. तर जगातील सर्वात मजबूत चलनामध्ये भारताचा रुपया हा 15व्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या IDC अहवालानुसार 2023 मध्ये कोणती कंपनी अव्वल स्मार्टफोन उत्पादक बनली आहे? तर ॲपल ही कंपनी बनलेली आहे.
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार 2023 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी कोणत्या देशाची लोकसंख्या घटली आहे? तर चीन या देशाची लोकसंख्या घटलेली आहे सलग दुसऱ्या वर्षी. आरबीआयच्या पंचायती राज संस्थांच्या वित्त अहवालानुसार कोणते राज्य पंचायतीवर सर्वाधिक खर्च करत आहे? तर बघा, सर्वाधिक खर्च करत आहे पश्चिम बंगाल हे राज्य. नुकत्याच जाहीर झालेल्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2023 नुसार जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? तर लंडन हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे. तर या यादीमध्ये भारतातील बेंगळुरू आणि पुणे अनुक्रमे 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आहेत. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2024 मध्ये जगातील दुसरे शक्तिशाली सीईओ कोण बनले आहेत? तर मुकेश अंबानी हे बनलेले आहेत जगातील दुसरे शक्तिशाली सीईओ. तर टेसेंटचे सीईओ हुआतेंग माला यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. लोकशाही निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 41वा आहे. पहिले 3 देश आहेत बघा, नॉर्वे, स्वीडन आणि आइसलँड. फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये कोणती भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था बनली आहे? तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद. स्नो लेपर्ड रिपोर्ट 2024 नुसार भारतात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, 477 एवढी. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 93वा आहे भारताचा क्रमांक. यामध्ये प्रथम 3 देश आहेत बघा, डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड आणि शेवटचा देश आहे सोमालिया. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक 42वा आहे. प्रथम 3 देश आहेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स. नेक्स्ट आहे 2022 मध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात नोंदवण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. सर्वाधिक बिबट्यांची संख्या बघा 3907 एवढे बिबटे आहेत. तर भारतामध्ये एकूण आहेत 13874. नेक्स्ट आहे प्रायमेटच्या 2024च्या सर्वेक्षणानुसार भारतात गोल्डन लंगूरची संख्या किती आहे? तर 7396 एवढी आहे भारतात गोल्डन लंगूरची संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशांक व अहवाल 2023-24 हा घटक अभ्यासला. तर हा घटक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा घटक आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.